फिरायला नाही जायचं? फिरायला नाही जायचं? फिरायला जायचं बघू वेळ येईलच. जवळपासच जाऊ, जास्त काय दूर नाही. तर आता आई बनवत आहे माझ्यासाठी कवठाची चटणी. तर ते कशा प्रकारे करतात काय तर ते तुम्हाला सांगणार आहे. ते काही शिजवायचं काम नाही. तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बरेच जणांच्या कमेंट्स होत्या, राधिका तूच व्हिडिओ बनवत जा. तर आता मी काही जास्त वेळ सांगणार नाही आहे, तर व्हिडिओ मीच बनवणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ माझेच असणार आहेत. तर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिलाच असाल तर कशा प्रकारे बनवला होता. तर बरेच जणांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही भेंडी का बरं लपवून ठेवले. तर भेंडी आणि आईनं काय केलं तर ते पुसून ठेवल्या आणि मला वाटलं यांनी भेंडी आणल्याच नाहीत. आईने भाजीपाला काढला आणि आईने नाही का बोलायच्या वेळेसच आईनं एक साईड ठेवल्या होत्या भेंडी. तर आता बऱ्याच जणाला वाटलं की भेंडी आणली नाही, तू तर सांगितलं आणि भेंडी कशा काय लपून ठेवल्या. तर तसं काहीच नव्हतं, ते बोलायचं होतं आणि ते करायचं होतं. तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलाच असाल भेंडीची भाजी कशी केली ती. तर मी भेंडीच्या भाजीमध्ये काय केलं तर मी पाणी टाकलं होतं. तर आईनं अगोदरच आणल्यानंतर आईनं काय केलं तर ते भेंडी पुसून घेतल्या होत्या. तर आईनं मला सांगितलं होतं की आता ही भेंडी पुसून घेतलेली आहे. तर असं झालं तर मित्रांनो, म्हणून आईने एक साईड ठेवल्या होत्या भेंडी. तर तसं काहीच नव्हतं, भेंडी लपवल्या तसं काहीच नव्हतं. आणि बघा मला काय खायचं होतं तुम्हाला नाही का माहीतच आहे, डोळे लागल्यावर काय काय खावं लागतं. आणि मला कौट कवठाची चटणी खावं वाटत होती. तर कौट काय असते तुम्हाला माहिती आहे का? तर अचानक मी व्हिडिओ पाहिला आणि म्हटलं की आई आपलीकडं कौट भेटतं का? तर आई म्हणत होत्या की हो भेटतं आपलीकडं. तर आई लग्नाला गेलत्या त्या दिवशी, तर नाही आजच गेलत्या लग्नाला. तर लग्नाला गेल्यामुळं तर मावशीच्या घरी गेलत्या आई. तर तिथं झाड होतं कवठाचं. तर आईला वाटलं की अरे माझ्या सुनीला तर कौट खावं वाटत होतं. तर आईने काय केलं, एक कौट दे म्हणे मला. तर त्यांनी त्या मावशीने कौट दिलं. तर बघा कौट कसं असते काय असते. तर आई कुठे कौट बघा, आईने किती छान कौट आणलेले. कुठून आणलाय तुम्ही कौट? अकोल्यावरून, मावशीच्या घरून. तिच्या घरी होते कौटच नाही म्हणे. हो का? राधिकाला कौट खा वाटत असं. आणि आम्ही आदल्याच दिवशी नाही का हे केलं तर की आम्हाला कौट खायचं आहे. तर बघा अशा प्रकारे असते कौट आणि खूप कडक असते, गोट्यानं पण फुटत नाही. आणि याच्या हां पिकलेलं आहे आतमध्ये. याची चटणी पण बनतं आणि ते पाकामध्ये करतात नाही हां. तर याने खरकाच म्हणजे पित्त असतं. तर मला खूप मळमळ होत होती, पित्त होतं. तर त्यामुळं आईला म्हटलं की याने नाही का फरक पडेल म्हटलं. तर कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्हाला म्हणजे मला कौट चालतं का नाही. तर मी तर आणा लावलं. थोडीफार खाल्ली तर काही नसते होत, सर्व सीझनवर खाल्लं पाहिजे सर्व वस्तू. तर आता जांभळ्या होत्या, तर आईने माझ्यासाठी जांभळ्या पण आणल्या होत्या आज. तर मस्तपैकी जांभळ्या पण खाल्लेल्या आहेत. कारण बघा आईनं गूळ पण घेतलेला आहे. गूळ आणि त्याच्यामध्ये आईला माहिती आहे ते कशा प्रकारे बनवतात ते चटणी. तर मला काही एवढं नेमकं माहिती नाही. तर बघा ते आईनं फोडलेलं आहे. पाहू द्या ते फोडल्यानंतर कसं. आणि हे खायला खूप आंबट असते बरं. याने पित्त तर खूप लवकर बसतं. आणि बघा हे काढल्यानंतर तुम्हाला तर सांगते चटणी कशी बनवायची, तर रेसिपी तुम्ही नक्की पहा. तर आता आई बनवत आहे माझ्यासाठी कवठाची चटणी. तर ते कशा प्रकारे करतात काय तर ते तुम्हाला सांगणार आहे. ते काही शिजवायचं काम नसते, काहीच नाही, फ्राय करायचं काम नाही. तर हे कौट घेतलेलं आहे काढून बाहेर आणि त्याच्यामध्ये बिया पण असतात. आणि हां पिकलेलं आहे. कच्चं असलं तर भाजून घ्यावं लागते. हां पिकलेलं असलं तर कच्चंच घ्यायचं. लसूण घेतला, थोडं मीठ घेतलं, चटणी जिरं आणि थोडा गूळ घेतला. तर आता हे मिक्सरमधून पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं, मिक्स करून पूर्ण. आणि मिक्स केल्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटतं, कारण गूळ टाकल्यामुळं खूप भारी लागते ही चटणी खायला पण.
तुम्ही एक वेळ खरंच ट्राय करून बघा. आता बरेच जणांनी ट्राय करून बघितलं असेल, खाल्लं पण असेल. तर मी बरेच वेळा खाल्लेली ही चटणी, म्हणून आईला म्हटलं मी कवटाची चटणी कशी लागते. तर बघा मिक्सरमधून काढल्यावर कशा प्रकारे होतं. तर बघा ही चटणी नाही का आता मिक्सरमधून मिक्स करून घेतलेली आहे. तर मिक्स केल्यानंतर ही चटणी बघा पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा ही चटणी कशी लाल झाली. हां पूर्ण मिक्स कलर आला. केल्यानंतर त्याला कलर आलेला आहे. खाल टेस्टिंग लागणार. खूप टेस्ट लागतं खायला. तुमच्या आई मी यांना काय म्हणत आहे की नाही का आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. जायचं ना मग कुठेतरी. अरे पण मी काय म्हणतो आता, हे आहे का वेळ आहे का? तर वेळ कावर नाही बरं. कालपासून ते मागे लागले 2-3 दिवस झाले की कुठेतरी फिरायला जायचं, कुठेतरी फिरायला जायचं. मग लांब नको येऊ ना, जवळपास नाही ना कुठं, जवळ जायचं. लांब कशाला जायचं. आणि पण आता- पुन्हा मग पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहे. मग पावसाळ्यामध्ये कसं काय कुठंच नाही जाणार होणार आहे. हा आणि मग तर बरं 2 वर्षानंतर काहीच कुठंच नाही. आपला बेबी आल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे कुठं जायला भेटते का. मग तसं नसते का आता, हे वेळ थोडे आहे की फिरायला जायची, जाता येते नंतर. तुमचं पण एक बरोबर आहे, पण पाऊस पडायच्या अगोदर नाही तिले कुठं. हा, आण मग तेच फिरून म्हणते. जवळपास मन आहे तिचं तर. पाहता ते फिरायचं काय एवढं हे नाही आहे, बाकी चालूच राहणार आहे. मग तेच तर म्हणत आहे मी यांना. तर जवळपासच जायचं, जास्त दूर कशाला जायचं. आता कसं आहे, देवदर्शनाला- राधिकाचं म्हणणं आहे किंवा फिरायला जायचं, फिरायला जायचं. पण आता कसं टाइम आहे का तो फिरायला जायचा? टाइम नाही, पण पाऊस पडायचा जाय, मग जाणं नाही होणार अजून 2 वर्ष. मग मला नाही वाटत. पण लेकर येऊन कशी जाईन ती मग. आता तरी आपण बघूया जाऊ बघूया शकतो. आपण. आता एवढ्यात तरी जाऊ शकतो. पण मला नाही वाटत की या टायमाला जायला पाहिजे. कारण दुसऱ्या वेळेस ठीक आहे, नंतर जाता येते. तिथनं कुठं चाललं आपलं? जवळपास घेऊन जा कुठं मन आहे तिचं तर. देवदर्शनालाच जाऊ आपण, काही दुसरं काही एवढं फिरायला नाही म्हणत आहे मी. कुठेच चला म्हणतो. देवदर्शन आपल्या घरीच तर मंदिर आहे, देवदर्शन. मग देवदर्शन मग तर करते. तुम्ही असेच म्हणसान की घरीच तर पूजा करतो तू, तेच तर देवदर्शन आहे. तसं नाही गं. मग एवढं नाही म्हणत मी. कारण आपण गेलेलं आहे, शेगाव झालं हे झालं. पण इकडं मग 2-3 दिवसापासून चालू झालेलं आहे काय तर. हो ना. गावला जायचं ना. कुठेतरी जायचं, कुठेतरी ते जायचं. घरात बोर वाटतो. तर म्हटलं कुठेतरी दर्शनाला जायचं, मस्त फिरून एन्जॉय करायचं. आई पण आहे सोबत तुझ्या. आईला पण चालू वाटते फिरायला जायचं असं इच्छा होतात थोडीशी. जाऊन मग 3 जण. 3 जणच असते. आपण जर गेलो तर कुठे 3 जण असतो. पण ठीक आहे, कारंज्यात जाऊ आपण, किंवा मग कुठं एखाद्या ठिकाणी जाऊ, किंवा मग एखादं गार्डन पार्क मध्ये जाऊ ना मग. बघूया गेलो तर. तर कारंजाचं पाहायला पण ना. वातावरण बघून जावं लागणार आहे. पाऊस आला तर काय वातावरण- करशील मग. मग काहीच फायदा होणार नाही. मग शेगावला वगैरे चालत नाही. पण हे काय करताय तू? ही चटणी केली ना, अरे वा, कवटाची चटणी. तुला आवडते का कवट्याचं? मग तिच्यासाठीच मुद्दाम आणलं. आता आईने स्पेशल आणलं माझ्यासाठी. थोडी फारच खाजू, पण जास्त नको खाऊ, पण तुला हा. खावं वाटत. 8 दिवसातून 2-3 वेळा खायची जरा जरा, काही नाही. कारण मला पित्त असं होतं. पण खावं. हा तशी बी खा वाटते, मुद्दाम आणली मग तिच्यासाठीच. पित्त होतं मला. होत असेल म्हणा. आता काही इच्छा होते खायची तेच. बरंच वेळा. कधी काय खायची इच्छा होईल ते काही सांगताच नाही येत. नाही ठीक आहे. आता हे काय असते, चालते का नाही चालत ते पण माहिती नाही. गरम चालते. असलं चालते का नाही चालत. चालते, उलसं खायला काय होते. तर इकडे आईची चटणी पूर्ण झालेली आहे घे. आणि खाऊन पाहता राधिका कशी झाली तर. मस्त केलंय. हो, तिखट झाली पण आहे. तिखट झाली. पोळी आंबट सोबत नाही काय का? उलशी का चटणी टाकली. तिखट गोड झाली कसं आहे, असेल ना, गोड आता तिखट तर आंबट ठीक आहे, खाऊन पाहिलं. पण जेव्हा कौट आणलं होतं ना, तेव्हा खाऊन पाहिलं तर आंबट एकदम असं आंबट छान लागलं. फिरायला नाही जायचं. हं? फिरायला नाही जायचं. फिरायला जायचं बघू, वेळ येईलच. जवळपासच जाऊ, जास्त काय दूर नाही. मलाही समजतं. चालतंय, जवळपास झालं काही हरकत नाही. मग आणखी पावसाळ्याचे दिवस होतात चालू. मग पावसाळ्यामध्ये कुठे जाणं, मग तर कसंच जावं नाही लागत. आपलं राहिलंच म्हणत असेल फिरायला जायचं. मग आता ते राहूनच गेलं ना. लांब प्रवास चालते का आता. ठीक आहे, पाहूया. छोटीशी ट्रिप झाली तर काढूच नक्की आपण.
चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता आपण इथंच एंड करताय. चला आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा. आणखी आता सर्वात महत्वाचं आहे, कवट्याची चटणी खायला सर्वजण या. सगळेजण या. हो, सर्वाला पुरते. थोडं थोडं का असं सर्वाला पुरणार आहे ती. पुरते सर्व आंबट तिखट गोड आहे ना. सगळ्याला पुरते. चला मित्रांनो, आणि रेसिपी आता वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आईनं असं हे डायरेक्ट शॉर्टकट केलेलं आहे. हो म्हणजे कवट पिकलेलं होतं म्हणून. हो आणि काही जण कोणी भाजून भाजून. करतात ना. हो. ते काहीचं म्हणणं होतं की कच्चं असलं तर भाजून ते करतात. नाही चांगलं पिकल्याची चांगली पिकल्याची चांगली लागते. नाही खरंच कवट खूपच छान लागते खाल्लेलं पिकलेलं. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.